टॅरिफ या शब्दाने 2 महिन्यापूर्वी प्रत्येक क्लायंटला पॅनिक केलं होतं. माझे सुद्धा क्लायंट आपलं म्युच्युअल फंडचं पोर्टफोलिओ विकावा का, मार्केट इथून अजून पडेल, आता लमसम इन्व्हेस्टमेंट करावी का, असे भरपूर प्रश्न मला येत होते 2 महिन्यापूर्वी. फक्त आणि फक्त टॅरिफच्या न्यूजमुळे. न्यूज चॅनलचं कामच तेवढं असतं. मला सांगा ना, कोरोनाचे किती दिवस चालली न्यूज? कोरोना गेला, मार्केट परत वाढलं. त्यानंतर रशिया युक्रेन वॉर आला, मार्केट थोडंसं पडलं, परत वाढलं. मग नंतर इलेक्शन आलं, मार्केट पडलं, परत वाढलं. तसंच आता टॅरिफचं न्यूज आली, परत मार्केट पडलं, परत वाढलं. तर याच्या पुढेही पण भरपूर न्यूज येत राहणार आहे, परंतु आपलं इमोशन्स आपण मॅनेज करता आले पाहिजे. आणि माझ्यासारख्या ॲडवायझरचं कामच ते असतं की तुमचे, माझ्या क्लायंटचे इमोशन मॅनेज करणं आणि अशा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तुम्हाला हँड होल्डिंग देणं आणि तुमचा पोर्टफोलिओ न विकता तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्मूथली चालू करणं. आपलं गोल 15 ते 20 वर्षाचं आहे, 10 वर्षाचं गोल आहे. आता छोट्या मोठ्या या गोष्टींमुळे आपण पॅनिक होऊन काही डिसिजन्स घेतले नाही पाहिजे. तुम्हाला पण अशी सॉलिड इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करायची आहे एक चांगल्या ॲडवायझर सोबत, तर आजच मला कॉन्टॅक्ट करा. आपण भेटूया 1-on-1 मीटिंगमध्ये. धन्यवाद.